भला हॅलो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. हॅलो आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठाला 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 शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. हरी चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरी चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलू, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेणे, भूलतो वचने अति भाविका. नैमित्तिक सेवेच्या अनुषंगाने ही लोकाची यात्रा संपून परलोकात गेलेली नामनिष्ठ नामवंत नामधारक कुंडलिकरावजी रंगनाथरावजी गलबे पाटील यांच्या गंगा पूजनाच्या निमित्तानं हा सेवेचा योग आहे. गोड जेवण होऊन गेलं, तेरवी होऊन गेली, कारण विनवीत मध्ये निमंत्रक मध्ये पांडुरंग तात्या गलवे हे वारकऱ्याच्या अत्यंत हृदयातला व्यक्ती आहे. म्हणून त्यांनी सर्व नियमानं शास्त्राच्या वतीनं आलेल्या वारकऱ्याच्या मुखात अन्न जावावं, अन्नदान घडावं, सगळ्या विधी पूर्ण केल्यावर गंगापूजन ठेवलेलं आहे.
कारण तात्याच्या संपर्कात कथाकार, कीर्तनकार, निवेदनकार, मृदंगाचार्य, सगळ्यात एक शब्द वापरता येईल, सगळेच वारकरी रत्न. एकही वारकरी तात्याच्या वडिलाचा बातमी कळाल्यावर त्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रातले वारकरी येऊन गेले नाही असं देहगावला झालंच नाही. तरी सुद्धा आपल्या मैत्रीचं ऋण म्हणून काही लोक 2-2, 3-3 वेळेस आलेले तिथं. नाव घेता येणार ना एखाद्याचं. प्रेम प्रीतीचे बांधले. मला वाटतंय गोड जेवणाला इतके प्रवक्ते, इतके कथाकार, इतके मृदंगाचार्य, इतके गायनाचार्य माझ्या नशिबात तर पहिलेच आहे. नाही, शक्यच नाही. गोड जेवणाला लय झालं एखादा कलाकार, एखादा कथाकार, एखादा महाराज आणि तारीख घेतलेला महाराज, याच्या व्यतिरिक्त नाहीच. काय काय गोड जेवण तर उरकतच नाहीत. तू म्हणले एवढा अनुभव, कारण म्हणजे जास्त गोड जेवणाचेच कीर्तन आहेत म्हणून सांगायला तुम्हालाही माहित आहे काल्याला मी नसतोच. तुम्हाला सांगायची गरज नाही. मी आता इथं कसं म्हणू, मी बी ब्राह्मणच आहे पण गंगेवला आहे. हे आता कळालं आपल्याला राहू द्या, बाकीच्याला नका राहू दे. एवढे शक्यच नाही. आज जर प्रत्येक टाळकऱ्याला जर टाळ दिला तर इथून मारुतिरायाच्या तिथपर्यंत आणि इकून मारुतिरायाच्या तिथपर्यंत सगळे खाली बसलेले टाळकरीच आहे. हा, आता कीर्तनकाराची यादी नको सांगायला. एक यादी आहे वयाच्या 7व्या वर्षापासून ते मोठ्या महाराजापर्यंत सगळीच यादी आली मला वाटले मध्ये. लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत. आता काही शरीरानं लहान आहेत, काही शरीरानं आपण मोठे आहेत, पण आपणही मोठे असून उपयोग नाही हे मोठे असल्यामुळं. का आता काय बोलावं. गोडाशी बापूनं आणि माऊलीनं प्रत्येकाच्या अंतकरणाची ठाव घेईन अशी चाल म्हणलेली आहे. खरं तर नाव गोड आहे, पण गुण लागल्यामुळं अजूक डबल गोड झालं. काय लागला? गुण लागला ना. नाव काय? शत्रू. त्याला सगळे महाराष्ट्रात काय म्हणतात? लहान असल्यामुळं शत्रू. पण पुढे काय लागलं? गुण. गुण लागल्यामुळं माणसं जवळ करतात. आता गुणाला 7 नवनाथाची आहे. गुणाला 7 नवनाथाची आहे. तर 100% दोघं मिळून मला वाटते बसलेले सगळे गायक सगळेजण मलाही सांभाळून घेताल अशी मारुतिरायाकडे तुमच्याकडे इच्छा करतो. आणि अभंगाची आपण सगळेजण मिळून सेवा करू. विठाला अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. अभंगाकडे जर पाहिलं तर अभंग जवळजवळ बसलेल्या महाराज मंडळीला पाठांतर असेल, पखवाजांना पाठांतर असेल, कथाकाराला पाठांतर असेल, पखवाजा आपलं गायकाला पाठांतर असेल, काही नवल नाही. बसलेल्या श्रोते मंडळीला, माता माऊलीला सुद्धा अभंग पाठ आहे. पण अभंगात विशेषता आहे महाराज. हा अभंग कूट आहे. अभंग काय आहे? कूट आहे. जसा मुंगी उडाली तसा कूट नाही. याचे शब्द कळतात, याचा अर्थ कळत आहे, पण याचा भाव कळत नाही. याला काय कळत नाही? भाव कळत नाही. आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. याच्यात भाव का आहे? यात भाव का आहे? यात भाव नाही कळत. याला म्हणून याला म्हणायचं कूट आहे. हा अभंग कसा कूट आहे? कारण आज हा अभंग 99% कीर्तनाला आज घेतल्याच जाते. मग कोण्या तर तेरवीला हेच असते, गोड जेवणालाही हेच असते, गंगापूजनाला बी हेच असते, आणि उरसे श्राद्धाला बी हेच असते.
तुम्ही म्हणले का म्हणून, कारण दुसरा पाठ करायची गरज नाही म्हणून. हां, लय असं सिरियस होऊ नका. मलाच होता येत नाही तर तुम्हाला कुठून करून मी. का अभंग, या अभंगात गोड शब्द आहे. काय शब्द आहे? गोड शब्द आहे. आपण सगळे सुज्ञ आहेत. गोड शब्दाचा अर्थ काय? पत्रिकेवर आपण शब्द टाकतो. कोणतं जेवण अण्णा? कोणतं जेवण? गोड जेवण. गोड या शब्दाचा अर्थ काय? आपण म्हणतो ना, काय गोड पखवाज वाजिला. काय म्हणला? काय वाजला? गोड वाजिला. मला सांगा, खडी साखरेसारखा लागला का गुळासारखा लागला? थांबू का अर्धा घंटा? तुम्हाला आम्ही शब्द गोड वापरले हो, कसा लागला? सांगताची नाही, गोड लागे पळी सांगताची नाही. मला या शब्दाचा अर्थ सांगायचा होता अण्णा. या शब्दाचा अर्थ काय? कारण हे सगळे शुद्ध आहेत. हे आता काय म्हणणार नाहीत. आता मालक मालकच म्हणता नाही. नंतर काय म्हणायचे ते मला कळत आहे. तुम्हाला वाटलं का मालक होणं लय सोपं आहे? जबाबदारी सांभाळावं लागते, त्याला मालक म्हणावं लागतंय. गोड या शब्दाचा अर्थ आहे अनुकूल वाचक. काय अर्थ आहे? लय गोड पखवाज वाजवला म्हणजे चालीवाल्यांना साथ केली. कशी केली? अनुकूल. अनुकूल केली म्हणून शब्द कोणता आहे? गोड आहे, अनुकूल वाचक आहे. आणि मग या अनुकूल वाचक शब्दाला जगद्गुरु तुकोबराय म्हणले हे कूट अभंग आहे. जुन्या लोकांना कळल, नवीन लोकांना कळणार नाही. कूट काही कूट कोडे राहतात बघा, त्या पेपरमध्ये सोडतात ना, पेपरमध्ये सोडतात ना, काय असतात? कूट असतात. जुन्या लोकांना कळल. घेते वेळेस काळा, घेते वेळेस काळा, वापरते वेळेस गोल्ड कलर. कळलं का नाही तुम्हाला? कोण आठव? घेते वेळेस काळा, वापरते वेळेस गोल्ड. म्हणजे कसा गोल्ड? म्हणजे सोन्यावणी. आणि फेकते वेळेस पांढरा. सांगा काय? कोळसा. याला कूट म्हणायचं. याला काय म्हणायचं? कूट. घेते वेळेस काळा. तुम्ही माझ्याकडे बघू नका. घेते वेळेस काळा आहे, वापरते वेळेस गोल्ड कलर निखारा, आणि फेकते वेळेस काळा. तसं हे अभंग कूट आहे. सांगू का? राहू देऊ आता, बदल ना. आज विशेष आहे म्हणून बोललो तुम्हाला. हे अभंगातलं तसं कूट आहे. का? अभंगाचा अर्थ कळल, अभंगाचे शब्द कळताल, पण अभंगाचं प्रेम कळणार नाही. विठाला विठाला मग तुकोबराचे बरेचसे अभंग असे आपल्याला पूर्वप्रमाणे त्याची येण असल्यामुळे आपण त्याला मध्ये घेणार नाहीत आता. का? महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला तुमचा अनुभव इथं शेअर करतात की गोड झाला. काय झाला? गोड झाला. आता आपल्या सामान्याच्या दृष्टिकोनातून माणसाचा शेवट गोड झाला कधी असतंय? जिवंतपणी नाही, मेल्यावर. का? सगळ्या ऐश्वर्यात जर जीव देवाकडे गेला तर समजावं शेवट काय झाला? गोड झाला. आपत्कालीन जर मृत्यू आला तर लोक म्हणजे अरे देवानं थोडे दिवस काय द्यायला पाहिजे होतं? आयुष्य द्यायला पाहिजे होतं. अजून लेकरं लहान आहेत, जग बघायचं होतं. हे शेवट गोड आहे का? हे शेवट गोड नाही. मग इथं जगद्गुरु तुकोबराय म्हणजे शेवट गोड झाला. महाराजाला विचारू, महाराज तुमचा झाला हे तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे का? कारण ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले. हा, तुम्ही आम्हा दिनासाठी आलात. आम्हालाही आमचा शेवट गोड करायचा आहे महाराज. आम्हाला रस्ता सांगा ना. तो रस्ता महाराजांना अभंगाच्या
परिहार झाला परिहार झाला परिहार झाला परिहार परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. जोपर्यंत माणसाला व्यक्तीचा, निसर्गाचा, जीवाचा परिचय होत नाही, अजून बोलू गुणाचा परिचय होत नाही, तोवर माणसाला माणसं ओळखीत नाहीत. माणसाला माणसं ओळखीत नाहीत. माणसाला माणसं ओळखीत नाहीत तर माणसं जीवाला कधी ओळखणार आहेत? परिचय झाल्याशिवाय, परिचय झाल्याच्या अगोदर आणि झाल्याच्या नंतर माणसाच्या वागण्यात फरक पडते. काय पडते? वागण्यात फरक पडते. आता का सगळेच इथं आहेत, ह्यांनी कुठं ना कुठं जसं वाळूसारखं मुरुंबासारखं हे ना ऐकलेलंच असतंय. पण माझा नाईलाज आहे, मला पावणे 1 पर्यंत सांग नाही. जुना दृष्टांत आहे. या सरकारच्या अगोदर मला वाटतं वारकऱ्याला एसटी अर्धी होती. हो, या सरकारच्या काळात. क्या बात आहे, का वा वा वा. यायच्या काळामध्ये वारकऱ्याला पंढरपूरला जायला तिकीट किती होतं लक्ष्मण महाराज? किती होतं? अर्ध होतं. आणि एस टीमध्ये माणसं 55 बसतात मला वाटतं. का चुकायले नसेल कोणी कंडक्टर इथं. हो, आणि तुम्ही एस टीत बसले नसल्यामुळं तुम्हाला माहीत नाही. हो, माणसं किती बसतात कंडक्टरला धरून? 55. आता तिला 42. पहिलीला बस पहिलंच चाललंय आपलं. आता पहिलंच तर 54 माणसं होती एस टीत. कंडक्टरला धरून माणसं किती होती? 54 होती. एक सुशिक्षित बेकार संभाजीनगरहून बसला त्या गाडीमध्ये. त्यांनी गाडीत आल्यावर पाहिलं तर गाडी अशी तुडुंब भरली. आता जशी भरली ना तशी, बसायची जागा नाही. एवढ्या गरमीत पुन्हा तुम्हाला काय त्रास झाला नाही मंडपातलेला? काय त्रास झाला ते इकडे विचारा. काय काय असे कुकाला आल्यावर बसली तिकडं. पण आता आमचंही चांगलं झालं बघा. झालं का नाही बघा? 3 कूलर आणले गाववाले. 3 ते म्हणे तुम्हाला उन्हाळाच, तुम्हाला कवाच वनवास नाही हो, दरबारा पांडुरंगाचा आहे ना. तुम्हाला नाही वनवास. एस टीत चढल्यावर एस टी तुडुंब भरली.
आणि त्यांना एका सीटातलं अर्ध सीट काय दिसलं, रिकामं दिसलं. त्या सीटावर 75 वर्षाचे बाबा बसलेले होते. शरीर 95-90 किलोचं होतं. आणि म्हणून बाबांना मांडी घालून सीटावर बसले. ते आले, त्यांनी आपली सुटकेस वर ठेवली आणि सांगितलं, बाबा का थोडी आपलं परभणीपर्यंत मला अर्ध्या सीटातली अर्धी जागा द्या, परभणीपर्यंत देतो. काय कामून होईन काय माहीत नाही. पांढरे कपडे कव्हाबी माणसात वापरायचे म्हणल्यावर घातकच झाले सध्या, पहिल्यापासूनच आहे. हा, कोणी यावाव आणि दादागिरी करावं. विचारा साहेबाला. सकाळी सकाळी निघालो मी, उड्डाण पुलापर्यंत गाडी आणली. मी गाडी जास्त चलित नाही, आमचे तात्या चलितात. मी आपलं इंडिकेटर मारून ते आलेत म्हणून साईडला लावलं. एक जण आलं असं मागून आलं, नीट बघणं म्हणलं, आरशात बघणं. आम्ही आलो, मी आरशात नंतर बघतो, तुम्ही इंडिकेटर अगोदर बघा ना. दिसलं नाही म्हणला, तू नीट बघ जाय. का दिवस वाईट आले आपल्या लोकांचे. कोणही यावं टिकली मारून जावा. ते म्हणले, बाबा एवढी एवढी जागा द्या, द्यावंच लागेल म्हणला. का? कारण तुम्ही इन केलेली ही ना, तुम्ही सुटाबुटातली आहेत. मला माझे पाय बसता येत नाही, तुम्हीच एखादं सीट बघा. ते बाबा म्हणजे एवढी एवढी जागा नाही हो, एवढी जागा द्या. बाबांनी जागा दिली. पण बाबांनं संभाजीनगरपासून परभणीपर्यंत त्या माणसावर जे हरिपाठ सुरू केला, तुम्हाला कळाला का नाही कोणाला ठाव. जे हरिपाठ सुरू केला ते माणूस कंटाळून परभणीत पटकन खाली उतरला. तेवढ्यात कलेक्टर ऑफिसमधून अगोदरच गाडी आली होती. गाडी आली, त्या गाडीत जाऊन बसला ते माणूस. आणि मग एक सेवक आला आणि त्याची सुटकेस घेतली. ह्या बाबाने विचारलं, कोण आहे ते? म्हणजे आता इथून पुढं आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आहेत ते. बाबा म्हणजे मी हरिपाठ सुरू केला होता. कुठून? संभाजीनगरपासून हरिपाठ सुरू केला होता. आता आपल्याला वाचू देत नाही बाबा म्हणले. कोण? कलेक्टर. बाबांनी काय केलं असेल? बाबा गेले आणि त्या कलेक्टरच्या बुटासकट पाया पडे. साहेब साहेब मी वारकरी आहे हो. मी कुठं काय म्हणलो म्हणे, तुम्ही हरिपाठ म्हणला की. मी कुठं काय म्हणलो, माझ्या आजोबासारखे नाही व साहेब म्हणले. का? एकदा आजोबासारखं मला माफ करा. ते इनोदानं समोरचा व्यक्ती म्हणला, बाबा एवढं इनवणी करायला तुम्ही, मी तुमचं काय नुकसान करणार आहे का? तुमचा वाळूचा व्यवसाय आहे का? तुम्ही इकता काय टपरी गिपरीत? तुमचं काय नुकसान करणार नाही ना म्हणजे ते अर्ध तिकीट. कशामुळं सांगितलं मी तुम्हाला? परिचय झाला. काय झाला? परिचय झाला. आणि एकदा का व्यक्तीचा, वस्तूचा, निसर्गाचा माणसाला परिचय झाला की माणूस त्याच्या संग व्यवस्थित वागतं. विठाला विठाला तुकोबाराय म्हणले, मला परिचय झाला. मग महाराजाला परिचय झाला अगोदर संसाराचा. कशाचा परिचय झाला? संसाराचा. आता संसाराचे जर प्रमाण सुरू केले ना, माईच्या आणि जगू देत नाहीत मला. का? संसाराचा परिचय झाला. हो. आणि संसार कसा आहे प्रत्येकाला ज्ञात आहे. फक्तच एवढंच आहे, आपल्याला त्याचं काय होईन झालंय, सुटण झालंय. का? आपल्याला सवय लागली. ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी म्हणायची. संसाराचा परिचय झाला. मग संसाराच्या परिचयाला तुकोबाराने सांगितलं, परिचय झाल्या झाल्या मी त्याला काडी लावली. कशाला? प्रपंचाला काय बस लावली? काडी लावली. काडी लावल्या लावल्या त्याला जाळलं. आणि त्याला जाळल्या जाळल्या मला देवाकडे ॲडमिशन झालं. जाळणी संसार बैसलो गणी, जाळणी संसार बैसलो गणी. मानसी मानसी हे तुझे नाही म्हणे मानसी. जाळणी संसार बैसलो गणी, जाळणी संसार बैसलो गणी.
बोलून जाईन तुम्ही वाईच आणि ते पुन्हा आपल्या ऑब्जेक्शन घेत आमच्या टाळ्या तर खाऊ दे जाळूनी संसार का प्रपंच जाळूनी संसार का प्रपंच दोन विषय पाठ आहेत त्यात जाळूनी संसार बैसलो अंगणी का परिचय झाला मला बसलेल्या तुम्हाला सुज्ञ व्यक्तीला विचारायचे एकाएकी कोणाचा परिचय होते का नाही होत एकाएकी परिचय होत नाही परिचय करून घेण्यासाठी कोणीतरी मध्यंतरी लागत आहे आता मजान दीपक महाराजाचा परिचय करून द्यायचं म्हणल्यावर मध्ये बापू लागतात बापूला दीपक महाराजाला म्हणतील हे मारुतराव महाराजचा नातोय बरं काय झाला हे परिचय करून देण्यासाठी महाराजाला विचारलं महाराज तुम्हाला संसाराचा परिचय झाला तुमच्या अगोदर कोणला झाला सहसा संसाराचा परिचय पुरुष मंडळीच्या अगोदर माता माऊलीला होत आहे कोणला होत आहे माता माऊलीला होत आहे मग जगद्गुरु तुकोबरायनं जगद्गुरु तुकोबरायनं नाव सांगितलं मुक्ताबाईचं कोणाचं मुक्ताबाईचं मुक्ताबाई म्हणू लागल्या मी सुद्धा प्रपंचात काय निघाले भाजून निघाली थाप उबगले सासरी मज माहेराशीना हो सुखवाय वडाजाच तुमच्या पडत पाया हो सुखवाय वडाजाच तुमच्या पडत पाया संसारात दुःखच आहे संसाराचा परिचय प्रत्येकाला व्हायलाच पाहिजे आणि ज्याला संसाराचा परिचय झाला संसार म्हणजेच दुःख लय आता खाली येत नाही संसार म्हणजेच दुःख आणि परमार्थ म्हणजेच सुख याला शास्त्र स्थित्यांतर म्हणते जन्मला की बालक बालकाचा कुमार आणि कुमाराचा तरुण तरुणाचा वृद्ध आणि वृद्ध झाल्यावर पुन्हा बालक असं होतं नाही जाणे याला शास्त्र स्थित्यांतर म्हणतंय हे रुकणार नाहीत खरं सांगा कोणत्याही नदीचा कोणत्याही गंगेचा जन्म कुठं जन्म डोंगराव नाही आता गोदावरी निघाली हिचा जन्म कुठं आहे ब्रह्मगिरीवर नाही ब्रह्मगिरीवर जन्म नाही हिचा जन्म समुद्रातच आहे हिचा जन्म कुठे आहे समुद्रात हिचा जन्म समुद्रातच आहे बाष्पीभवनानं ती इथं निघाली शेरला सागर गंगा होगिनी आपणच खेळ आपणच
शेरला सागर गंगा उगे मिळे शेरला आपणच सागर खेळे आपणच. वा मला पाठ नाही म्हणून तुमच्याकडे ऐकून घेतलं, कारण मोठ्या महाराजाची पद्धत आहे. भजन्यानं म्हणल्यावर तर म्हणून घ्यावाच, पण खालच्यानं सांगितल्यावर सुद्धा ऐकून घ्यावं. त्या बिचारानं पाठ करून म्हणून आपण जर म्हणलं नाही नाही पुढे सांगतो हा का तिचा जन्म समुद्रात आहे, तसा आपला जन्म देवापाशी आहे. प्रत्येकाला श्लोक पाठ आहे. मै वंशो, आपला जन्म देवापासून आहे. मग आपली ओढ कुठं असणार आहे? जशी गंगेची ओढ ब्रह्मगिरीहून कुणाकडे कुणाकडे समुद्राकडे, तशी आपली बी ओढ कुणीकडे असली पाहिजे? कुणाकडे असली पाहिजे? देवाकडे असली पाहिजे. मग ही ओढ कधी होईल? परिचय झाल्यावर. परिचय झाल्यावर मग प्रत्येकाचं धावणं तिकडंच आहे. कुठं? सुखाकडं. कुठं? सुखाकडं. मग विचारलं ज्ञानोबा आहे, तुम्हाला पंढरपूरला जावं वाटायले, हो कशासाठी? सुखासाठी. भेटेन माहेरा वा दानवे महाराज. मधल्यानं बसल्यानं टाळ्या वाजल्या असतं बरं झालं असतं. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. ज्ञानोबा आहे, पंढरपूरला जायचं म्हणतात. कशासाठी? देवाची भेट घेण्यासाठी. मग पंढरपूरला जायचं तर पंढरपूरच्या वारीमध्ये प्रकाराचे 3. तू का म्हणे केले जेन. मला वाटायले जर पांडुरंगाच्या म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरायाच्या प्रस्थानपर्यंत जर डिझेल नाही मिळालं, हा डिझेल जर टोटलच बंद झालं तर सगळ्यात अगोदर आपण असतो ना वारीला. का एवढ्या गरमीत एवढ्या एसीच्या गाडीत बसायची सवय लागली. आणि इथून आळंदीला जर एखाद्या टिप्परमध्ये, ट्रकमध्ये, कंटेनरमध्ये जायचं म्हणलं तर मला वाटतं आपण जातीवंत वारकरीत. वारीला गेल्याशिवाय आपण राहणार नाहीत. कळालं? कॅमेरा ते कसं सांगायलो का आपण 100% करणार ना तुम्ही आमची शूटिंग. हा मी आता सांगायलो की तुम्हाला एवढं सांगायलो की येणार का, फक्त डिझेल भेटू नये का. मग वारीला जाण्याचा प्रकार का काहीचा गरजेचा आहे, काहीचा कसा आहे गरजेचा आहे. आता एक कॅमेरा देखत नाही सांगता यायचं. आम्हाला डिझेल न भेटो आम्हाला यावावंच लागेल. दिंडी आहे आमची. दिंडी असल्यावर यावंच लागेल आम्हाला का. मला तुम्हाला विचारायचं आहे, दिंडीला जाणारे दिंडी मालक गरजेसाठी जातील का आवडीनं जातील? गरजेसाठी जातील. लोकांची सोय लावायची. हा काही वारकरी आवडीनं जातील, पण भजनाच्या, मृदुंगाच्या, कथाकाराच्या. ज्ञानोबरायामध्ये माझं तसं नाही. मग माझी आवड वरची नाही. जीविती आवडी पंढरपुरा नीन गुडी
नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधिले. ही आवड आहे. मग महाराज देवाकड जाची धाव, आवडीची धाव ज्ञानोबरायाची, तशीच गंगा खेडकर्णीची. गंगा खेडकर्णी म्हणजे मी तरी कायला माघार हो. गंगा खेडकर्णी म्हणाले पंढरी हे माझे माहेर साजनी. का माहेर आहे ते, आणि त्या माहेराकड प्रत्येकाची ओढ आहे. जगद्गुरु तुकोबाला विचारलं महाराज तुमची कशी आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आपुल्या माहेरा जाईन
एखाद्याच्या भेटीसाठी आपल्याला त्यांच्या स्थळापर्यंत यावं लागते आणि स्थळावर आल्यावर त्यांना सांगावं लागतं त्यांची भेट घ्यायची. तेवढं कळवा की. तसं मलाही तुम्हाला सगळ्याला सांगायचं आहे. आता आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आपल्याला परिचय करून दिला तुकोबरायांनी. कोणाचा? रुक्मिणी मातेच्या मालकाचा. मला लक्ष राहिलं तर मी सांगेल परिचय का करून दिला तर. पण मला निरोप आला आहे तसा मला तुम्हाला निरोप द्यायचा आहे. ते मला वरूनच आला आहे. एकदा सगळ्यांनी हातवरी करा. जेवढे जेवढे लोक दवाखान्यात कुंडलिकरावशी भेटलेत, ज्यांनी ज्यांनी त्यांच्या वृद्धपणात कधीतरी भेट घेतलेली आहे, त्यांना सांगा की हे जे भजन करलो ना हे तुमच्यासाठी करायलो. तुम्ही तर देवापाशी बसलात. बसलेल्या देवापाशी तुम्हाला त्या खुर्चीहून कोणीच उठू नये म्हणून आमचं भजन कामाला यावं म्हणून एकदा आस्तरून भजन करावं. विठोबा रखुमाई आई विठोबा रखुमाई संगीत विचारा. शेवट तो भला, 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 शेवट भला, शेवट भला, शेवट शेवट तो भला, 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 तो भला, शेवट तो भला. गोड साला हे माझा बहू, गोड झाला रे माझा बहू, गोड झाला, गोड झाला, गोड झाला माझा बहू, गोड झाला माझा बहू, गोड झाला आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, माझा बहू गोड झाला,
वदना मोरना भेटी रखुमा सरी दा पमा पमा पा ए दा बदा दा पमा पमा ग म ग रे ग रे सरे सरे सा नि सा ग म प ग म प रे सा नि दा पमा पा ए दा प ग म ग रे सा नि सा ग म प ग म प नि भेटी रखुमा भेटी रखुमा आ आ भेट रखुमा इच्छा भेटी रखुमा भेटी रखुमा इच्छा हमरा भेटी रखुमा इच्छा हमरा भेटी रखुमा इच्छा
वेळात दरबारात मारुतीरायाचे आहेत. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोपा हा फार सांगा देवा. सगळेजण आपण आज प्रवासात आहेत आणि या प्रवासाला पूर्णता मिळाली की आपला शेवट होणार आहे. प्रवासाला पूर्णता मिळाली की आपला शेवट होणार आहे. मग आज भेटी रखुमाईच्या वरा, मी तुम्हाला म्हणलो होतो सांगा, सगळेजण आपण खरं सांगा, भगवंताच्या गावात आहेत का रुक्मिणी मातेच्या गावात आहेत? हा? आपण कोणाच्या नगरात आहेत? भगवंताच्या नगरात आहेत आपण का रुक्मिणी मातेच्या नगरात आहेत? अहो, महाराष्ट्र रुक्मिणी मातेचं माहेर आहे. कोंढाणापूर, कोंढाणापूर. आणि देव आलेत कुठून? कुठून? गुजरातून. गुजरातून, द्वारकेतून म्हणजे गुजरातून आलेत. आता देव कुठं आहेत तुम्हाला नाही कळायचं, कारण तुम्ही सगळे संन्यासी आहेत. देव कुठे आहेत? देवाच्या गावात आहेत का सासरवाडीत? मग सासरवाडीत जर व्यक्तीचा जावयाचा परिचय करून द्यायचा म्हणला तर परिचय कसा करून द्यायचा? देखावणे महाराज. कोणाचा? लेकीकून. लेकीकून परिचय आहे. कोणाकून परिचय? लेकीकून परिचय. कोणाची? फलाण्याची रुक्मिण. मग तिचे मालक भेटी रखुमाईच्या. हो, मग आता फक्त आपला जे शेवट करायचा आहे का तिच्या मालकाला भेटायचं आहे. आता मला वाटतं प्रमाण नाही म्हणलं तर जमन अण्णा. का? कारण सगळे जागी आहेत, सगळे जागी आहेत, पण ते झोपलेलं आहे. सगळे जागी आहेत. मग गरुडाकडे जावं लागेल. मग गरुडाला म्हणावं लागेल. ते गरुड म्हणलं आम्ही फक्त वाहून न्यायचं काम करतो, जागं करायचं काम आपलं नाही. शेषाकडे जावं लागेल. शेष म्हणला मी बी नाही बुवा. मग जागं करायचंय म्हणलं तर कोणाला विनंती करावं लागेल? पाय लक्ष्मीच्या तिशी यावे काकुलती. हो, मग आपला परिचय भेटी रखुमाईच्या वरात. त्याच्यामुळं हो महाराज. मग येणं शेवट गोड होतो का? मला वाटते आपल्याला जेवढ्या जेवढ्या जीवाला माळी आहेत तेवढ्या तेवढ्याला माहेर आणि सासर आहे. ज्याला माळ नाही त्याला सासर नाही, माहेर बी नाही. का? त्याला येडं समजू नका, पण त्यानं अजून पती स्वीकारला नाही, त्याच्यामुळं त्याला माहेर सासर नाही. माता माऊलीला माहेराची सासराची किंमत कळती. किती श्रीमंताची लेक असू द्या, कितीही सासर बघून देऊ द्या, पण नांदाय जाते वेळेस आशू डोळ्याला आल्याशिवाय राहत नाहीत. आपण आलोत त्या नगरात, आपल्याला माहेराला जायचं आहे. माहेराला जाते वेळेस या शरीराचा दह सहन करावा लागते. या शरीराचा दह सहन करावं लागतंय. महाराज तो कोण केला? महाराज साक्षात भगवान प्रभू रामचंद्र भेटले जटायूला. प्रभू रामचंद्र भेटले. जर ज्ञानोबराय मेलं माणूस जिथं उठविलं किंवा शके 1200 ज्ञानोबराय जर माणूस उठू शकतात तो कोणाच्या बळानं? ज्ञानोबरायच्या बळानं नाही. ज्ञानोबराय सांगू शकतात आणि देव उठीत आहे. पण देव भेटल्यावर देव उठू शकत नाही का? गरुडाला म्हणू लागले तुझे पंख छाटलेत ना, तुला वेदना व्हाल्यात ना, तुला नवीन देह देतो. गरुड म्हणला नका मालक, नका. का? कारण मला या गरुड पंख छाटल्याच्या वेदना होऊ द्या मालक. काय हरकत नाही वेदना झाल्या तर माझा पाय काय झाला पाहिजे? पण माझा काय झाला पाहिजे? शेवट गोड झाला पाहिजे. कसाही जीव साधू संताच्या सानिध्यात येऊ द्या आणि ते देहात कोणत्याही असू द्या, कोणत्याही देहात असू द्या, तो जीव 100% गोड झाल्याशिवाय राहत नाही. 100%. मी शब्द अगोदरच सांगितला गोड या शब्दाचा. वातावरण कोणतं असेल मला माहीत नाही, पण गोड झाल्याशिवाय राहत नाही. मग तो जीव कोणत्याही अवस्थेत राहू द्या. ज्ञानोबराय म्हणले बघा, थाप आधी जरी दुराचारी सर्व उत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला. याला म्हणायचं शेवट गोड. याला काय म्हणायचं? शेवट गोड. मला तारीख लक्षात नाही. जिंतूरमध्ये मला कळालं की आमचे वारकरी रत्न कुंडलिक महाराज दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेत.
आम्ही दवाखान्यात भेटायला गेलो. दवाखान्यात भेटायला गेल्यावर मी दवाखान्यातच खाली आल्या आल्या पांडुदादाला म्हणलं, म्हणजे आयुष्यात बऱ्याच पेशंटला भेटलो मी. मग तो पेशंट वारकरी असेल, तो पेशंट महाराज असेल, तो पेशंट कथाकार असेल, तो पेशंट महिन्याचा वारकरी असेल, प्रत्येक पेशंटचं दवाखान्यात भेट गेल्यावर पहिलं वाक्य काय असते भेटायला गेलेल्या माणसाला? काय वाक्य असते बरं? काय वाक्य असते महाराज? आपण भेटायला जातो, भेटायला गेलेला पेशंट बेडवर पडलेला ते आपल्याला काय विचारतंय? नाही, ज्याला वेदना व्हाल्यात, खूप त्रासलेला आहे ते, आपल्याला विचारतंय. ते आपल्याला विचारतंय, महाराज का माझं कुठं चुकलं, माझं कोणतं पाप माझ्या नशिबात आलं की आज मला ह्या दवाखान्यात ह्या वेदना सहन करायला. आणि मग ते आपल्याला त्यांच्या प्रातंत्र्यात त्यांचं वाक्य असतंय, महाराज माझ्याकडे जर पुण्य कमी असेल तर तुम्ही माझं एवढं काम करा की का माझ्या वेदना कमी करा, माझ्या काय करा, वेदना कमी करा. काय महाराज, खरंच कुटुंब प्रमुख कसा असावं? तुम्ही कुंडलिकरावकडे पाहिलं त्याशी, कुटुंब प्रमुख कसा असावं? मग ते देशाचा असेल, जगाचा असेल, जीवाचा असेल, घराचा असेल, ज्या कुटुंब प्रमुखाला जीवनात जगते वेळेस चांगलं जगता आलं ते कुटुंब प्रमुख 100% मरते वेळेस शेवट गोड केल्याशिवाय राहत नाही. 100%. का? कारण कुटुंब प्रमुखांना आपली जबाबदारी जर व्यवस्थित पार पडली तर त्या दिवशी त्यांना जवळ बोलून एकच शब्द सांगितला, आता तू माझ्या डोळ्यात एकच मूलभूत गरजा पूर्ण केल्यात, माझं शेवटचं तुला एकच सांगणं आहे, माझ्या रातरुंडाचं लग्न माझ्या डोळ्यात एकच जरी नाही झालं, डोळ्याच्या माघारी होते पण चांगलं झालं पाहिजे. त्याला सांगितलं, पांडुदादाला तेवढं सांगितलं. मला विचारलं, महाराज महाराज आहेत तुम्ही? महाराज बापाच्या अपेक्षा पूर्ण त्याला जात नाहीत, बापाच्या अपेक्षा पूर्ण त्याला जात नाहीत. कॅमेरा आहे माझ्या पुढं. मला माझे वडील आठवले त्या दिवशी. आमचे वडील जेव्हाही माझ्या किरायाच्या घरात यायचे त्यावेळेस आमच्या वडिलाच्या डोळ्याला पाणी यायचं. जेवढे जेवढे आमच्या वडिलाचे मित्र आहेत तेवढ्या मित्राला आमच्या वडिलांना एकच शब्द म्हणावं, आमच्या 2 पोराचं चांगलं आहे हो, हेच जरा गरीब आहे. फक्त मला निवास नाही म्हणून, मला निवास नाही म्हणून. वडील आहेत, शेवटी वडील आहेत, निवासासाठी वडिलांना रडावं. आणि मला शेवट मरते वेळेस माझ्या पाठीवर थाप टाकून एकच म्हणजे, का तुझ्या आयुष्यात कमी पडणार नाही. माझ्या आयुष्यात 2च लोकांचा मला आशीर्वाद आहे, पांडुरंग सोडला तर. माझ्या आजोबाचा आणि माझ्या वडिलाचा आशीर्वाद आहे, म्हणून मी आज बी तुमच्या पुढे उभा आहे. मला जगात कोणाचाही आशीर्वाद नसू द्या, मायबापाचा आणि कुळाचा आशीर्वाद असू द्या, जगानं तुमचं वाईट करूच ठरू द्या, तुमचं वाईट होत नाही. मला कुंडलिकराव त्याविषयी काय म्हणले मला ते सांगायचं आहे, शेवट गोड करायचं आहे. महाराज, दादानं सांगितलं महाराज आलेत, महाराज शब्द कळणं गेले. कोणते महाराज आहेत म्हणजे? त्यांनी सांगितलं नाव मोठ्या महाराजाचं. बरं 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 महाराज काय, मला या दुखण्याचं काही वाटणं म्हणजे, कारण ज्यांनी दुखणं पाहिलं त्याला कळलं, ज्यांनी ते शरीर नाही पाहिलं का त्याच्या लक्षात यायचं नाही. ज्यांनी दुखणं पाहिलं, मी डोळ्यानं दुखणं पाहिलं होतं. हाताला सलाईन बसणं गेल्या, हात एक बाजूला केला होता, सलाईन इथं होती आणि अंग सगळं शेंदाडलं होतं. त्यांच्या हातात, राहिलेल्या हातात माळ होती. माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे. माझी आज हिंमत झाली नाही टाकायची, नाही झाली. का? कारण लोक ह्याला चांगल्या दृष्टिकोनातून पाहतात असं नाही, लोक वाईट दृष्टिकोनातून पाहतात. लोक म्हणतात ही जाहिरात करायसाठी टाकायला आहे, म्हणून माझी आज हिंमत झाली नाही माझ्या मोबाईलमधली व्हिडिओमध्ये टाकायची. त्यांनी एक सांगितलं, महाराज का आता कोणताच शोक राहिला नाही, फक्त एकच अपेक्षा आहे. मी म्हणलं काय दादा अपेक्षा? आता पांडुरंगानं मला जवळ करावं. काय करावं? पांडुरंगानं जवळ करावं. मला वाटायलंय दादाच्या जीवनात सातत्यानं पांडुरंग जवळ होता, म्हणून त्यांच्या जीवनाला शेवटचं एकच इच्छा होती, माझा पांडुरंग जवळ व्हावा. मला वाटतं आपल्या सगळ्यांना पाठ आहे, जडभरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासन येणं. मग दादाची शेवटची इच्छा काय होती? पांडुरंग जवळ व्हायची. मग दादा भविष्यात
आज जरी पांडुरंगापाशी बसले असताल तर दादाच्या कधीही हातात आहे पुन्हा जन्माला याचं आणि माणूस व्हायचं, यालाच म्हणायचं अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, 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 माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, गोड झाला, आलो नीता रामाहेरा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. एवढ्या गरमीत बी एवढे वारकरी आलेत. मी गलबे परिवाराच्या वतीनं आलेल्या वारकऱ्याचा यथासांग शाब्दिक आभार मानतो. इथंच थांबतो. सर्व वारकऱ्यांना विनंती आहे की आज आपल्या मनात येईल गोड जेवणाचं कीर्तन आहे. गोड जेवणाचं कीर्तन नाही, गंगा पूजनाचं कीर्तन आहे. आणि मला वाटतं आपण आज 3 वर्षी सगळीच जण इथं आलो होतो. मला ते चित्रही आठवायले. मनीष भाऊ इथं बसलेले आहेत. मनीष भाऊने नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी अभंग घेतल्याला मला आठवायलं आहे. आज आपण धोंडे खाला. आज 3 वर्षी इथं आलो होतो. आजही धोंड्याचा कार्यक्रम आहे. सगळ्या वारकऱ्यांसाठी मंडपात सोय केलेली आहे. मी स्वतः जेवणार आहे. मलाही जेवायचं आहे. फक्त एवढंच आहे, मी ताबडतोब जेवून जाणार आहे. आम्हाला मध्ये एक कार्यक्रम आहे, नाव नाही सांगणार, मोठेपणा आहे ते. मोठेपणा असल्यामुळं मध्ये जायचं असल्यामुळं मी मध्ये जाणार आहे. मधून जेवून पटकून जाणार आहे. पण मनात गैरसमज करू नका आणि जेवून गेल्याशिवाय राहू नका. माझी एवढीच विनंती तुम्हाला मोठ्या महाराजाच्या वतीनं, मोतीराम महाराजाच्या वतीनं ही विनंती करतो आणि इथंच थांबतो. ज्ञानेश्वरे
बरा भेटी रकुमाईचा बरा भेटी बरा भेटी रकुमाईचा भेटी रकुमाईचा वारकऱ्याचं जीवन खऱ्या अर्थानं ज्यानं पांडुरंगाची सेवा केली आणि निस्सीम भक्ती पांडुरंगाची ज्यांनी केली, अर्थात कैलासवासी कुंडलिक आबा गलबे, ज्यांचा जन्म 1935 मध्ये एका साध्या भक्तिमय वारकरी कुटुंबात झाला. वडील रंगनाथराव, आई कलावतीबाई हे दोघेही विठ्ठल भक्त, वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत अनुयायी. घरात नामस्मरण, भजन, कीर्तन आणि विठ्ठल भक्तीचे संस्कार होते. त्याच संस्काराचा पायावर कुंडलिकरावांचं आयुष्य उभं राहिलं. वयाच्या 20व्या वर्षी ज्यांचा पहिला विवाह झाला. चंद्रकलाबाई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला, संसाराची सुरुवात झाली. पण नियतीने त्यांच्या आयुष्याची कठीण परीक्षा सुरू ठेवली. तब्बल 40 वर्षापर्यंत त्यांच्या संसारात लेकराचं सुख मिळालं नाही. अनेक वेदना, अनेक टोमणे, अनेक निराशा, पण देवावरील श्रद्धा, विठ्ठल नामावरील विश्वास कधीच डगमगला नाही. वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी सुमनबाई यांच्यासोबत दुसरा विवाह केला. संसार पुन्हा नव्याने फुलू लागला. पण पुढील 15 वर्ष तरीही मूलबाळ झाले नाही. आयुष्यभर कष्ट, संघर्ष, प्रतीक्षेच्या सोबत म्हणजे प्रतीक्षा कायम वाट्याला आली. अखेर वयाच्या 55व्या वर्षी गावात झालेलं एक कीर्तन, कारण जी परंपरा आजही सुरू आहे, अनेक कीर्तनांच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्यातल्या अनेक व्यक्तींचं संसाराचं भलं ज्यांनी केलं, ते कीर्तनकार परमपूज्य श्री गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचं कीर्तन गावात होतं. मोठ्या बाबांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर बाबांनी प्रेमाने आशीर्वाद दिला, तुम्हाला मुलगा होईल आणि तो परमार्थिक सत्प्रवृत्तीचा मुलगा असेल. तो शब्द देववाणी मानला आणि 2 वर्षांनी त्यांच्या घरी पुत्ररत्न जन्माला आलं. त्या पुत्राचे नाव ठेवले गेले पांडुरंग. आणि नियतीने आनंदासोबत वेदनाची सावलीही दिली. पुन्हा वेदना संसारात आल्या. पांडुरंगाच्या जन्मानंतर बाळातपणातच सुमनबाई यांच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाला. त्या काळात
ना चांगल्या रुग्णवाहिका, ना मोठ्या सुविधा. संभाजीनगर ते मुंबईपर्यंत त्यांनी पत्नीच्या उपचारासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं. 4 एकर जमीन विकली, पण पत्नीला बरं केलं. संसारासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य झिजवलं. 12 वर्ष लोकांच्या शेतात सालाने काम केलं, स्वतः उपाशी राहिले. 2005 सुमनबाई यांच्या गुडघ्याची वाटी फुटली. त्यांनीही पुन्हा मोठ्या कष्टाने त्यांच्यावरचे उपचार सुरू केले. 2014 ते स्वतः छतावरून छतावरून पडले. म्हणजे सुमनबाई या छतावरून पडल्या. हाताला गंभीर दुखापत झाली, पण त्यातूनही सावरल्या. 2012 आबांना सर्पदंश झाला. तब्बल 21 दिवस 21 दिवस ते कोमात होते. मृत्यूच्या दारातून परत आले. 2018 पुंडलिकरावांना पुन्हा कोरोना झाला आणि कोरोनाच्या भीषण संकटातून ते देवाच्या कृपेने पुन्हा वाचले. 2020 त्यांच्या डोळ्याचे बुबुळ फुटले, डोळ्यात लेन्स टाकली गेली आणि पुन्हा दृष्टी आली. इतक्या संकटांनाही इतके संकट असतानाही ओठावरचं विठ्ठल नाम आणि हातातली माळ कायम होती. संकटांनी त्यांना मोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी भक्ती आणि जिद्दीने प्रत्येक वेळी जीवनाला पुन्हा उभं केलं. सन 2022 त्यांच्या नव्या घराची वास्तुशांती झाली. संसार समाधानाचा झाला. अनेक वर्षाच्या कष्टानंतर त्यांच्या आयुष्यात शांततेचे, समाधानाचे आणि आनंदाचे दिवस आले. 2024 एप्रिल 2026 त्यांना परभणी जीवन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं. 13 दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू होता. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या हातात तुळशीची माळ आणि विठ्ठल नामाचा गजर त्यांनी केला. आणि शेवटची इच्छा अतिशय हृदयस्पर्शी होती, कारण माझ्या मृत्यूचा सोहळा व्हावा. माझी अंत्ययात्रा निघत असताना वारकरी माझ्या समोर टाळ मृदंग आणि विठ्ठलाचं नाम त्यांच्या मुखात असावं. एक कष्टाळू जीवन संपले. एक भक्तिमय प्रवास थांबला. एक त्यागी पिता, प्रेमळ पती आणि विठ्ठल भक्त काळाच्या पडद्याआड गेले. पण त्यांच्या आयुष्याची कहाणी कायम स्मरणात राहील. संघर्षाची, भक्तीची, त्यागाची, अढळ श्रद्धेची प्रेरणादायी गाथा म्हणू. वारकऱ्याच्या जीवनामध्ये कायम संकट आलेली आहेत. पांडुरंगाचा भक्त म्हटलं फाटका, भोळा बाबडा आणि निस्सीम भक्ती करणारा. एवढं दुःख, एवढ्या वेदना असताना सुद्धाही एक क्षण सुद्धा पांडुरंगापासून जे वेगळे झाले नाही, कारण आपुला तो एक देव करून या घ्यावा. पांडुरंगाला त्यांनी आपलंसं केलं. आणि जसं पुंडलिक महाराज सेवा करत चंद्रभागेच्या तीरावरती सेवा सुरू होती आणि पांडुरंग भेटायला आले आणि सांगितलं, मागा महाराज काय मागायचे तर मागा, मी आज तुम्हाला भेटायला आलो आहे. त्यावेळेस पुंडलिक महाराजांनी सांगितलं, पांडुरंगा माझी सेवा बाकी आहे. पाठीमागे वीट भिरकावली आणि त्या विठेवरती पांडुरंग उभा राहिला, कारण पांडुरंगाची भेट खऱ्या अर्थानं पुंडलिक महाराजांना आमची करून दिली. योग्य 28 विटेवरी उभा वामंग रुखमाई देखील शोभा. 28 युग झाली पांडुरंग आमच्यासाठी आजही उभा आहे. आणि या पुंडलिक
महाराजांच्या पोटी हा पांडुरंग जन्माला आला. आणि या पांडुरंगांनी परभणी जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक वारकरी संप्रदायाला सोबत घेण्याचं काम केलं. तसं बघितलं तर कुठली कला, कुठल्या म्हणजे गुणानं आपण जर बघितलं तर गुण असल्याशिवाय वारकरी संप्रदायामध्ये जवळ घेतलं जात नाही. पण प्रेम, भक्तीनं आणि प्रेमानं जसा देवही जवळ करतो तसंच सर्व वारकरी या ठिकाणी जर बघितलं, ज्यांना ज्यांना कॉल आले, ज्यांना ज्यांना पत्रिका मिळाल्या, ज्यांना ज्यांना कळालं, प्रत्येकजण हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटणं असेल किंवा इथं येणं असेल, कारण हा शेवटचा दिवस आबांचा गोड झाला आहे. आबा नाही आहेत, कळतंय. ज्यावेळेस 3 वर्षा अगोदर आम्ही धोंडे जेवणासाठी या ठिकाणी आलोत, घराची वास्तुशांती होती, त्यावेळेस आबा इथं होते, पण आज नाही आहेत, दिसत नाही आहेत. ह्या सगळ्या वेदना परिवाराच्या मनात आहेत. पण आबा आजही तुमच्या आमच्याकडे प्रत्येकाकडे पाहत आहेत, सांगतायत माझा दिवस, माझा शेवटचं जे काही माझं म्हणणं होतं ते तुम्ही सगळं काही पूर्ण केलं आहे. भरभरून आशीर्वाद पितृलोकातूनही ते तुमच्या परिवारावरती देत असतील आणि सांगतायत की मी पांडुरंगाच्या जवळ आहे, पांडुरंगाने मला जवळ केलं आहे. याच्यापेक्षा जाणं हे प्रत्येकाला आहे. इथं आलेला माणूस कितीही दिवस झाली तर आपल्याला वाटतं की ते जाऊच नाही. आपल्या घरातला, परिवारातला कसाही व्यक्ती असेल, एखादा दारुडा जरी घरात असला तर त्या पत्नीला वाटत नाही की तो जावा म्हणून. पण आबा तर निस्सीम वारकरी, पांडुरंगाची सेवा करणारे आणि आबांवरती म्हणजे ज्यावेळेस पांडुरंगला कायम आम्ही ज्यावेळेस बोलायचो, प्रत्येक वेळेस आबांचं नाव चेहऱ्यावरती, घरी जावं लागतं, आईची वडिलाची तब्येत बरी नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, आबांनी जे संसारासाठी, परिवारासाठी आणि पांडुरंगाच्या भक्तीसाठी केलं तेच पांडुरंगाने पुढं. एक आई सांभाळायला जड जाते महाराज, आज वडील सांभाळायला जड जातात, कारण मुलं वाहिली राहिली की एक परसात असतो, एक गोठ्यात असतो. ही अवस्था आज पाहायला मिळते. पण सावत्र आईलाही आपलं मानणारा हा पांडुरंग. सावत्राई जरी असली, काल बोलता बोलता शब्द कानावरती, म्हणजे बोलताना मी विचारलं, सावत्राई ही तुमच्या जवळच आहे का? ते म्हणाले, मला ज्यावेळेस आईच्या डोक्यावरती परिणाम झाला, 2 वर्ष आईने कधीच जवळ घेतलं नाही. दूध पाजणं असेल, मला सांभाळणं असेल, सगळं सावत्र आईनं केलं. मी कसा त्यांना दूर लोटू? कारण आज जर बघितलं, आपण ज्या आईनं दिवस रात्र सांभाळलं त्या आईला सुद्धा आपण घराच्या बाहेर काढायला विसरत नाहीत. पण गावानं एक संस्कार इथून जर घेतला ना, की पांडुरंगाकडे पाहून आपल्या घरातल्या, आपल्या आईवडिलांना प्रत्येकानं सांभाळणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार त्र्यंबक महाराज यांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली. कारण ज्यांच्या आजोबांनी आशीर्वाद दिला त्यांचीच पुढची पिढी या ठिकाणी गंगापूजनाच्या या कीर्तन सोहळ्याला आहे. म्हणजे हे सुद्धा दुग्ध शर्करा योग आणि पांडुरंगानेच या ठिकाणी यांना पाठवलं असं आपण समजूया. जास्त वेळ न घेता, कारण वेळ भरपूर झाला आहे. आणि सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करेल की आपण जेवण केल्याशिवाय या ठिकाणावरून कुणीही जाऊ नये. आणि यानंतर पांडुरंगजी गलबे यांना विनंती करेल आपण 2 शब्द बोलावेत. शब्द नाही आहेत. महाराज माणसाने कसं जगावं, कसं वागावं आणि कसं बोलावं याचा आदर्श कधी कोणाकडून घेण्याची किंवा कोणाकडे पाहण्याची गरज पडली नाही. कारण माझा बाप माझ्यापुढं सगळ्यात मोठा आदर्श होता. त्यांनी त्यांचं आयुष्य, त्यांचा परमार्थ आणि त्यांचा संसार 2 बायका असतानासुद्धा
अतिशय गोड केला. आज शब्द फुटत नाहीत. बाप महाराज कधीपर्यंतही असं म्हणतात मायबाप कोणाच्या जन्माला जात नाहीत. ह्या गोष्टी सांगणं बोलणं ह्या सगळ्या सोप्या आहेत. दुसऱ्याला समजून सांगणं खूप सोपं असतं. वय झालं होतं, अनेक अडचणी होत्या, असं झालं तसं झालं, पण ज्यावेळेस ही वेळ स्वतःवर येते त्यावेळेस कळतं महाराज बाप काय असतो. आणि तुम्ही अनुभव घ्या समाजामध्ये. ज्या लोकांना मायबापाची किंमत आहे, ज्या लोकांना मायबापाची गरज आहे, जे लोक मायबापाची काळजी करतात त्याचे मायबाप जास्त दिवस राहत नाहीत महाराज. ज्याच्या घरात आवेल नाही, ज्यांच्याकडे व्यवस्था नाही आहे, ज्यांना वाटतं माझे मायबाप मरावा, त्या घरामध्ये हाल हाल करून मायबाप सोसतात पण त्या ठिकाणी जात नाहीत. माझ्या नाही तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे दिवस आले असतील महाराज. एक काळ होता राहायला घर नव्हतं, घराला कपडे नव्हते, कोणी जवळ करत नव्हतं. मला आजही तो दिवस आठवतोय. 2014ला ज्यावेळेस माझ्या लग्नाची वेळ आली त्यावेळेस जवळच्या पाहुण्याने सुद्धा महाराज पोरी नाकारल्या, कारण त्याचं कारण होतं मला घर नव्हतं. पण मी खचलो नाही महाराज. माझ्या गरिबीचं भांडवल कधी मी केलं नाही. मी तुमच्यासाठी यासाठी प्रेरणा म्हणून उभा नाही आहे, पण वडिलांचे संस्कार होते, त्यांचं मार्गदर्शन होतं आणि त्या मार्गदर्शनावर उभा राहिलो. आणि आज सगळ्या गोष्टी झाल्या, घर झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. मी मगाशी बोलून गेलो की प्रत्येकाच्या आयुष्यात असे दिवस येतात ज्यावेळेस खायला घर नव्हतं, खायला कपडे नव्हते, राहायला घर नव्हतं, त्यावेळेस आईवडील होते. आणि आज सगळ्या गोष्टी आहेत, पण घरातला एक एक माणूस कमी होत चालला आहे. या ठिकाणी एकच सांगणं आहे, जेवढं जपता येईल तेवढं जपा गाड्या. कारण बाप पुन्हा आयुष्यात, आज जर मी जीवन हॉस्पिटलला 2 लाख रुपये नाही 4 लाख रुपये जरी घेऊन गेलो आणि 2 मिनिटासाठी माझा बाप दाखवा म्हणलं तर ती गोष्ट शक्य नाही महाराज. जेवढं जपता येईल तेवढं मायबापाला जपा, कारण या गोष्टी पुन्हा आपल्या आयुष्यात फक्त फोटोमध्ये राहतील. आज या कार्यक्रमासाठी सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. कोणाचा नामोल्लेख करणं शक्य नाही. आपण सर्वजण आलात, तुमच्याविषयी अंतःकरणामध्ये प्रेम आहे, गोड भाव आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वांनी आपण अतिशय सुंदर अशी साथ केली. सर्व पाहुणे मंडळी असतील, गावकरी मंडळी असतील, सर्वजण आलात. आपण 2 दिवस गोड जेवण म्हणजे आजचा कार्यक्रम 16व्या दिवशी यासाठी ठेवला की 14व्या दिवशी कधी कुठं पिंडदान असतं, पितर जेवला घालला जातो, त्यामुळे कोणी जेवत नाही. म्हणून आज काहीच विधी नाही आहे, काहीच नाही, म्हणजे पितर नाही आहे, काहीच नाही, त्यामुळे जेवायला अडचण नाही आहे. आणि माझी इच्छा होती, काही लोकांना वाटतं की आज रस चपातीची काय गरज होती, वरण भात चपाती केला सरी धकलं असतं, पण माझी इच्छा होती की त्यांचा शेवट गोड व्हावा. आणि त्या इच्छेप्रमाणे सर्वांना रस चपातीचं जेवण आहे. सर्वांना कळकळीची विनंती आहे, सर्वांनी जेवल्याशिवाय जाऊ नये. महिला मंडळी याच सभा मंडपामध्ये जेवायला बसतील. बाहेरगावून आलेली महाराज मंडळी, पाहुणे मंडळी सर्व या समोरच्या सभा मंडपामध्ये जेवायला बसतील. आरती पुंडलिक